नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC इंग्लिश, मराठी आणि हिंदीचं स्टेटमेंट. तर 40च्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे, काय काय नवीन बदल झालेले आहे नवीन एक्झामसाठी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, कारण टायपिंगसाठीचे संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, तर त्यानंतर आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरू. तर बघा, आपला व्हिडिओ चालू झालेला आहे, म्हणजे आपलं स्टेटमेंट चालू झालेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे, एक्झाम कोणती आहे बघा आपली GCC TBC इंग्लिश 40 WPM. इथं इंग्लिश 40 WPM आहे, हिंदीलाही हेच फॉर्मॅटिंग चालते आणि मराठीला सुद्धा हेच फॉर्मॅटिंग चालते. याचाच अर्थ आपण 40मध्ये जे काही स्टेटमेंट आहे ते सेम अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला दिलेला टायमिंग किती आहे बघा मित्रांनो, तर 20 मिनिटं आपल्याला दिलेलं आहे आणि या 20 मिनिटातच आपल्याला संपूर्ण स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर यासाठी आपल्याला मार्क किती आहे बघा, जे हे सर्व टाईप करायचं आहे, हे टाईप करण्यासाठी 7.5 मार्क आहे आणि याला जे काय आपण फॉर्मॅटिंग देणार आहोत त्याला 7.5 आहे. म्हणजेच आपलं स्टेटमेंट हे 15 मार्काचं असणार आहे. आणि स्टेटमेंटमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला 7.5 मार्क मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकता. तर काही टेन्शन नाही, सर्व पास होते, परंतु आपल्याला पासच व्हायचं नाही आहे, परंतु पूर्णपैकी पूर्ण मार्क कसे मिळेल हे पाहायचं आहे. तर बघा कशा प्रकारे टाईप करायचं आहे. नॉर्मली B3मध्येच आपलं स्टेटमेंट चालू होत असते, तर B3मध्येच क्लिक करा. B3मध्ये क्लिक केल्यानंतर बघा जे हेडिंग आहे ते हेडिंग आपण B3मध्ये टाईप करून घेणार आहोत. तर मी कॅपिटल आहे तर म्हणून मी कॅप्स लॉक चालू करून सर्व टाईप करून घेतो. आणि याच्यामध्ये जे काही चुका वगैरे जर तुम्ही दुरुस्त केल्या तर त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क कटणार नाही तुमचे. तर चुका वगैरे तुम्ही दुरुस्त करू शकता, काही हरकत नाही. अशा प्रकारे टाईप करून घेऊ आपण. हेडिंग झालं, टाईप झालं हेडिंग. त्यानंतर बघा आपल्याला B3मध्ये तर आपण हेडिंग टाईप केलं, त्यानंतर B4मध्ये बघा आपल्याला फिगर इन रुपीज टाईप करायचं आहे. तर B4मध्ये क्लिक करा, ओपन ब्रॅकेट घ्या आणि याच्यामध्ये बघा आपल्याला फिगर इन रुपीज टाईप करून घ्यायचं आहे. फिगर्स इन रुपीज ब्रॅकेटला क्लोज करा. त्यानंतर बघा B5मध्ये आपल्याला सिरियल नंबर SN टाईप करून घ्यायचा, तर B5मध्येच क्लिक करा. जसं मी सांगतो त्याच पद्धतीने करा. सिरियल नंबर टाईप करून घ्या SN. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये C5मध्ये बघा नेम ऑफ द प्रोडक्ट नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर याच्यातनी आपल्याला नेम ऑफ द प्रोडक्ट नाव टाईप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, नेम ऑफ प्रोडक्ट टाईप करून घेतलं. त्यानंतर बघा जे नेम ऑफ प्रोडक्ट आहे ते कॉलम D आणि E मध्ये आपल्याला दिसत आहे, परंतु ते E आणि D मध्ये नाही आहे. तर तुम्हाला कन्फ्युजन होत जर असेल तर काय करा बघा, कॉलम C ला सिलेक्शन करा आणि याच्यावर डबल क्लिक जरी केलं इथं तरी चालेल, किंवा असं मॅन्युअलीही तुम्ही पुढे घेतलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी समजून येईल का ते C मध्येच दिलेलं आहे. त्यानंतर बघा एवढं झालं. D मध्ये काहीच नाही टाईप करायचं आहे. E5मध्ये बघा आपल्याला 2022 टाईप करून घ्यायचं आहे. तर E5मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी 2012 टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला G5मध्ये 2013 टाईप करायचा, तर कॉलमचा G आणि रोचा 5 घ्यायचा आहे आणि याच्यातनी 2013 याच्यातनी टाईप करून आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर एवढं झालं. आता इथे काहीच नाही. आता LED कशातनी आहे, E6मध्ये LED टाईप करून घ्या. E6मध्ये आपल्याला LED हे नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुढच्या याच्यातनी F6मध्ये बघा आपल्याला काय आहे, LCD आहे, तर त्याच्यामध्ये आपण LCD टाईप करून घेऊ. त्यानंतर पुढे जा, LED पुन्हा टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक टॅब देऊन आपण पुढे जाऊ शकतो. तर पुढे जाऊन आपल्याला LCD त्यामध्ये टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता हे कसं जुळवायचं मी सांगतो, फक्त तुम्ही पहिले टाईप करून घ्यायचं आहे. टाईप झालं. त्यानंतर सिरियल नंबर आपल्याला कुठून चालू होत आहे, B7मध्ये सिरियल नंबर आहे. तर B7मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी 1 टाईप करा, त्याच्या खाली क्लिक करा, 2 टाईप करा आणि 8पर्यंत आपल्याला सिरियल नंबर आपल्याला घ्यायचा आहे. 8पर्यंत, तर 8पर्यंत घेऊन घ्या इथून अशा प्रकारे. 8पर्यंत आले सिरियल नंबर. त्यानंतर बघा आपल्याला C7मध्ये व्हिडिओकॉनपासून चालू करायचं आहे, नेम ऑफ प्रोडक्ट्स. तर याच्यातनी पहिला आहे व्हिडिओकॉन, जे आहे ते टाईप करून घेतो. व्हिडिओकॉन एंटर करा. त्यानंतर सोनी
फ्लॅट नाव आहे, एंटर करा. त्यानंतर BPL आहे, एंटर करा. त्यानंतर सोनी ओरिजिन आहे, एंटर करा. त्यानंतर ओनिडा आहे, एंटर करा. त्यानंतर सॉलिड रेट आहे अशा प्रकारे. त्यानंतर क्राऊन आहे आणि नंतर ई फुल स्टॉप, सी फुल स्टॉप, टी फुल स्टॉप आणि व्ही आहे. एवढं टाईप करून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला D7 मध्ये डबल डॉट आहे, तर D7 मध्ये क्लिक करा आणि याच्यातनी आपण डबल डॉट टाईप करून घेऊया. व्यवस्थित टाईप करा, डबल डॉट डबल डॉट अशा प्रकारे व्यवस्थित टाईप करून घ्या. इथे एकच आहे. अशा प्रकारे डबल डॉट टाईप करून घेतला आपण. त्यानंतर LED मध्ये जे काही संख्या आहे, आता हे व्यवस्थित संख्या टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये संख्या टाईप करून घ्यायची आहे. 23,000 कॉमा द्या 450 टाईप करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व टाईप करून घेऊया. सर्व टाईप केल्यानंतर मी तुम्हाला त्याचं फॉर्मॅटिंग सांगणार आहो कशा प्रकारे आहे. तर टाईम न वेस्ट करता मी पटकन टाईप करून घेतो आणि डायरेक्ट फॉर्मॅटिंग तुम्हाला सांगतो. तर बघा मित्रांनो, संपूर्ण मी टाईप करून घेतलं. आता आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. कशा प्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं पाहून घ्या. सर्व टाईप करून घ्या व्यवस्थित. जेवढं आपण टाईप केलं त्यासाठी आपल्याला 7.5 मार्क मिळणार आहे. टाईप करण्यासाठी 7.5 आहे. आता जे काही आपण फॉर्मॅटिंग देऊ त्याचे 7.5 वेगळे आहे, म्हणजेच आपण 15 मार्काचं स्टेटमेंट आपण सोडवणार आहोत. तर बघा टाईप केल्यानंतर बघा आपल्याला पहिले ॲडजस्ट करून घ्यायचं. आता कशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे, जसं इथं दिसत आहे जे हेडिंग आहे ते हेडिंग आपल्या टेबलच्या बरोबर मधातनी आहे, तर आपल्याला बरोबर मधातच ठेवायचं आहे. तर त्यासाठी पहिले आपले जे काही कॉलम्स आहे ना त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कोणत्याही कॉलममध्ये कोणतेही नाव दोन्ही साईडला लागलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित टाईप करून घ्या आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊ. याला सुद्धा थोडंसं कमी करून घेऊ. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि शेवटचे जे चारही जे काही कॉलम्स आहे ते चारही कॉलम्सला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. कधी कधी काय होते एक्झाममध्ये अशा प्रकारचे कॉलम आपले चारही सिलेक्शन होत नाही, तर त्यावेळेस काय करा बघा, अशा प्रकारे ईला क्लिक करायचं आहे. ईला क्लिक केल्यानंतर आपल्याला शिफ्ट बटन दाबून राईट ॲरो की प्रेस करायचं आहे, म्हणजे तुम्ही ते सुद्धा सिलेक्शन करू शकता. अशाही प्रकारे सिलेक्शन करू शकता. किंवा इथून LED पासून ते LCD पर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन जर होतही नसेल तर त्यावेळेसही तुम्ही LED वर क्लिक करा, शिफ्ट बटन प्रेस करून आपण राईट ॲरोनं सर्व सिलेक्शन करू शकतो. ठीक आहे, मॅन्युअली करू शकतो आणि माऊसच्याही मदतीने करू शकतो. ठीक आहे, तर काय करायचं बघा, पहिले मॅनेज करून घेऊ आपण. चारही कॉलमला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचा इथे कर्सर घ्या आणि अशा प्रकारे त्याची विड्थ वाढवून घ्यायची आहे. व्यवस्थित वाढवून घ्या. अशा प्रकारे विड्थ वाढवून घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. आता थोडंसं मी लहान करून घेतो, दिसण्यासाठी सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, इतकं लहान केलं बरोबर आहे. त्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर फॉर्मॅटिंग पहिली स्टेप काय करायचं बघा, जे मेन हेडिंग आहे त्या मेन हेडिंगला B3 पासून तर H3 पर्यंत क्लिक करून घ्यायचं आहे. B पासून तर H पर्यंत क्लिक करा, कारण आपलं स्टेटमेंट B3 पासून तर H3 पर्यंत दिलेलं आहे. तर B पासून तर H पर्यंत आपलं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला मर्ज आणि सेंटर करायचं. अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जाऊन डायरेक्ट मर्ज आणि सेंटर करा. मर्ज आणि सेंटर केल्यानंतर त्याला हे दोन्ही अलाइनमेंट जे आहे मधातल्या ते सेंटर आपल्याला ठेवायचे आहे. दोन्ही अलाइनमेंट सेंटर ठेवा. त्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याला अंडरलाईन द्यायची आहे. मित्रांनो, ही एक स्टेप झाली आपली. त्यानंतर हे फिगर इन रुपीज आपल्याला या साईडला न्यायचं आहे. तर कशा प्रकारे न्यायचं बघा, B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करा. B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करा. त्यानंतर सिलेक्शन केल्यानंतर इथे मर्ज आणि सेंटरच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि याला काय करायचं, मर्ज अक्रॉस करायचं. मर्ज अक्रॉस करा आणि याचे अलाइन आपल्याला राईट करायचे आहे. बघा, राईटमध्ये केलं आणि मधातली अलाइनमेंट सेंटरमध्ये अशा प्रकारे सेट करायची आहे. ही झाली आपली दुसरी स्टेप्स. त्यानंतर तिसरी स्टेप काय बघा, सिरियल नंबर 5 आणि 6 मध्ये मर्ज आहे. तर सिरियल नंबर 5 आणि 6 ला सिलेक्शन करा आणि इथून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं आहे आणि दोन्ही अलाइनमेंट सेंटर ठेवायचं आहे. बघा, दोघांच्याही मधातने आलं, 5 आणि 6च्या मधात आलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कॉलम सी मध्ये 5 आणि 6 मर्ज करायचं आहे, कॉलम सी आणि डी मध्ये. तर अशा प्रकारे सी आणि डी ला 5 आणि 6 मध्ये मर्ज करण्यासाठी अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या
आणि इथून मर्ज आणि सेंटरवर क्लिक करायचं आहे आणि याच्या दोन्ही अलाइनमेंट सेंटर ठेवायचे आहे मित्रांनो. त्यानंतर कॉलम ई मध्ये ई आणि एफ एकत्रित करायचा आहे. ई 5 आपल्याला एकत्रित करायचा आहे. तर E5 आणि F5ला एकत्रित करण्यासाठी अशा प्रकारे दोन्ही याला सिलेक्शन करून घ्या आणि इथून मर्ज आणि सेंटरचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे सेम याला सुद्धा तशाच प्रकारे मर्ज आणि सेंटर करायचं आहे आणि याची अलाइनमेंट आपण दोन्ही याची सेंटर ठेवायची आहे मित्रांनो. नेहमी सेंटरमध्येच ठेवा. त्यानंतर LED LCD आणि LED LCD या चारही याला नावाला सिलेक्शन करून घ्या आणि याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. याला मर्ज आणि सेंटर करायचं नाही, सेंटर अलाइनमेंट द्या. आणि नंतर काय करायचं बघा, संपूर्ण या वरच्या हेडिंगला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर त्याला ऑल बॉर्डर इथून द्यायची आहे. ऑल बॉर्डर दिल्यानंतरच तिथेच आपण त्याला बोल्ड सुद्धा करू शकतो. तर बोल्ड सुद्धा करून घ्या. बोल्ड झालं. त्यानंतर पुढची स्टेप्स काय बघा मित्रांनो, जे सिरियल नंबर आहे ना ते सेंटरमध्ये घ्यायचं आहे. तर सिरियल नंबरला सिलेक्शन करून आपण दोन्ही अलाइनमेंट याच्या सेंटर करणार आहोत. त्यानंतर जे काय नेम ऑफ द प्रोडक्ट्स आहे ते सर्व प्रोडक्टला सिलेक्शन करून घ्या आणि त्याचा इंडेंट एक स्टेपनं पुढे घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक स्टेपनं पुढे घ्या. त्यानंतर जे डबल इथे फुल स्टॉप दिलेला आहे डबल डॉट, त्या डबल डॉटला सिलेक्शन करा. याला सिलेक्शन करून आपण त्याची सुद्धा अलाइनमेंट सेंटर करणार आहोत मित्रांनो. एवढं झालं. त्यानंतर सिरियल नंबरला इथून इथपर्यंत सिलेक्शन करा आणि याला कोणती बॉर्डर आहे, आउटसाइड बॉर्डर. तर जे बॉर्डर दिली असेल तिथे तर तीच बॉर्डर इथं द्यायची आहे. आउटसाइड बॉर्डर दिली सिरियल नंबरला. त्यानंतर नेम ऑफ द प्रोडक्टला सुद्धा डबल डॉट सहित काय द्यायचं आहे, आपल्याला आउटलाईन बॉर्डर द्यायची आहे. तर बघा 5 हे डबल डॉटही घ्या त्यामध्ये. अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि इथून आउटलाईन द्यायची आहे. बघा इथे आउटलाईन आहे, आउटसाइड बॉर्डर म्हटलं जातं त्याला, आउटसाइडची बॉर्डर. त्यानंतर अशाच प्रकारे यालाही सिलेक्शन करून घ्या आणि याला सुद्धा आउटलाईन द्यायचं आहे. याला सुद्धा सिलेक्शन करा, याला सुद्धा आउटलाईन द्यायचं आहे, आउटसाइड. त्यानंतर याला सुद्धा आउटसाइड द्यायचं आहे. त्यानंतर शेवटच्याला सुद्धा आउटसाइड द्यायचं आहे. एकेकानं सिलेक्शन करूनच ते आपल्याला आउटसाइड देता येते. सर्व जर सिलेक्शन जर केलं तर त्याला आउटसाइड बॉर्डर आपल्याला देता येत नाही. तर अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. एवढं झालं मित्रांनो. त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स विचारलेले आहे. आता 4 कोणकोणते क्वेश्चन्स आहे बघा. तर पहिला क्वेश्चन्स आहे फाइंड द सम ऑफ द कॉलम ई अँड शो द रिझल्ट E15 म्हटलेला आहे. तर E15 मध्ये बघा आपल्याला टोटल काढायची आहे. तर कॉलम E15 मध्ये क्लिक करा. टोटलचे फॉर्म्युले वापरण्यासाठी बघा आपण डायरेक्ट फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आहे आणि डायरेक्ट ॲटो सम जरी घेतलं तरी चालेल. ऑटोमॅटिक सिलेक्शन केलं आणि एक एंटर करायचं. बघा त्याचं सम इथं निघालेलं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा फाइंड द ॲव्हरेज ऑफ द कॉलम F अँड शो द रिझल्ट F15. तर F15 मध्ये बघा आपल्याला ॲव्हरेज काढायचा. तर F15 मध्ये क्लिक करा. F15 मध्ये क्लिक केलं त्यानंतर ॲटो समच्या डाऊन एरोवर जा आणि त्यातून ॲव्हरेज घ्यायचा आहे. ॲव्हरेज घेतलं, ऑटोमॅटिक सिलेक्शन झालं आणि त्यानंतर एक एंटर करायचा आहे. सिलेक्शन जर झालं नसेल तर तुम्ही मॅन्युअली सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा फाइंड द मॅक्स ऑफ द कॉलम G अँड शो द रिझल्ट G15 म्हटलेला आहे. तर G15 मध्ये बघा आपल्याला मॅक्झिमम काढायचं आहे. तर G15 मध्ये क्लिक करा. त्यानंतर समच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि याच्यातून मॅक्स फंक्शन्स घ्यायचं आहे. मॅक्स फंक्शन घेतलं आणि त्यानंतर मॅन्युअली जर सिलेक्शन जर झालं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा अशाही प्रकारे सिलेक्शन करू शकता. तसं होत नसेल तर अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. बघा तिथं मॅक्झिमम निघालेला आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा फाइंड द मिनिमम ऑफ द कॉलम H अँड शो द रिझल्ट H15 म्हटलेला आहे. तर H15 मध्ये बघा आपल्याला मिनिमम काढायचा आहे. तर H15 मध्ये क्लिक करा. ॲटो समच्या डाऊन एरोवर जा आणि याच्यातून मिनिमम हा फंक्शन आपण घ्यायचा आहे आणि नंतर एक एंटर करा. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण काढलेला आहे आणि याला सर्व याला सिलेक्शन करून घ्या आणि याला आपण काय करू शकतो, काय द्यायचं आहे, ऑल बॉर्डर त्याला द्यायचे आहेत. अशा प्रकारे ऑल बॉर्डर द्या. अशा प्रकारे आपलं स्टेटमेंट कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर बघा आपण याची जे विथ आहे ते आपल्याला 25 करायचे आहेत. तर जेवढं आपण टाईप केलं तेवढेही कॉलमला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे रोला सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला याला काय द्यायचं आहे, विथ
उंची द्यायची आहे, उंची चेंज करायची म्हणजेच हाईट द्यायची आहे. तर त्यासाठी फॉर्मॅटमध्ये जा, रो हाईटवर क्लिक करा आणि याच्यातनी 25 हाईट टाकायची आहे आणि त्यानंतर एंटर करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 40चं स्टेटमेंट सोडवायचं आहे. काही चुका वगैरे जर असेल, कोणतं मिस्टेक वगैरे जर असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता. अजूनही आपल्याकडे 3-3.5 मिनिटाचा टायमिंग इथे उरलेला आहे. जर काही वाटत असेल तर तुम्ही याच्यातून चुका वगैरे दुरुस्त आपण करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला स्टेटमेंट सोडवायचं आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण टायपिंगचे रिलेटेड संपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर आपण सबमिट करून पाहायचं आहे. तुम्ही जेव्हा एक्झामला जासाल त्यावेळेस तुम्ही स्वतः सबमिट करायचं नाही, ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या, कारण ज्यामध्ये जे काही चुका वगैरे असेल सर्व चेक करून घ्या, डबल चेक करून घ्या आणि तुम्ही पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवू शकता. त्यानंतर सबमिट करून पाहूया आपण आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर त्यानंतर येस करा आणि बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर बघा आपल्याला 15 पैकी 15 मार्क पूर्ण मार्क मिळालेले आहे आणि आपला रिमार्क पासमध्ये आलेला आहे. तर बघा प्रेझेंटेशनसाठी 7.5 मार्क होते, ते आपल्याला 7.5 मिळालेले आहे. टायपिंगसाठी 7.5 होते, टायपिंगमध्येही पूर्ण मार्क मिळालेले आहे आणि पासिंगसाठी आपल्याला 7.5 पाहिजे होते, ते सुद्धा आपल्याला मिळालेले आहे. तर अशा प्रकारचं आपलं फॉर्मॅटिंग आपल्याला ते द्यायचं आहे व्यवस्थित. मित्रांनो सर्व याला व्यवस्थित फॉर्मॅटिंग द्या आणि पूर्णपैकी पूर्ण मार्क तुम्ही मिळवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.